उन्हाळा आहे त्यामुळे भाजी चपाती नको वाटतं, तर म्हटलं चला आपल्या घरी साहित्य असतं त्यापासूनच चटपटीत डिश बनवूया. इथे मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे. बटाटा शिजवायचं वगैरे काही आवश्यकता नाही आहे. बटाटा बारीक याच्यामध्ये कापून घेतलेला आहे. यामध्ये पाणी टाकून बाजूला ठेवून देऊया. सोपी आहे आणि आपल्या घरी साहित्य असतं त्यापासूनच आपण आज चटपटीत डिश बनवत आहे. यामध्ये पाणी टाकूया. बटाटा कापलेला आहे. बटाटा काळा पडायला नाही पाहिजे म्हणून यामध्ये आपण पाणी टाकत आहे. इथे मी पाऊण वाटी रवा घेतलेला आहे. यामध्ये आपण रव्याच्या वरती पाणी यायला पाहिजे याप्रमाणे पाणी टाकूया आणि रवा फार होण्याकरिता बाजूला ठेवून देऊया. रव्यामध्ये धूळ वगैरे असेल तो निघून जाणार, कचरा वगैरे असणार तो वरती येणार. बाजूला ठेवून देत आहे आपण. आपण बटाटा बारीक कापून घेतलेला होता. मिक्सरच्या पॉटमध्ये बटाटा घेत आहे. यामध्ये मी तिखट हिरवी मिरची टाकत आहे. एक मीडियम आकाराचा कांदा टाकलेला आणि तिखट हिरवी मिरची घेतलेली आहे. इथे आपण लाल तिखटचा पण वापर करू शकतो. मी आज हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे आणि 4-5 लसूण कळ्या घेतलेल्या आहे. पेस्ट बनवून घेतलेला आहे मिक्सरमध्ये. रवा बघा आपण पाणी टाकलेले होते. आता मी पाणी काढून घेतलेले आहे. यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ, चाट मसाला, कस्तुरी मेथी, जिरं आणि ओवा 1 चम्मच. छान असं मिक्स करून घेऊया मसाला टाकल्यानंतर. इथे आपण लाल तिखटचा पण वापर करू शकतो. मी आज हिरवी मिरचीचा केलेला आहे. तिखट होणार म्हणून मी तिखट हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे म्हणून मी इथे लाल तिखट पण वापरत नाही आहे. आणि 1 चम्मच तीळ टाकलेले आहे. छान असं मिक्स करून घेऊया. जो आपण मिक्सरमध्ये बटाटा फिरवून घेतलेला होता, प्युरी बनवून घेतलेली होती, ते यामध्ये टाकलेली आहे आणि मिक्स करून घेतलेली आहे. छान असं मिक्स झालेलं आहे. यामध्ये टाकूया पोहा काच्या चम्मचनी 2 चम्मच तेल आणि तेल टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया. छान असं बॅटर तयार आहे डिश बनवण्याचं. आता आपण नॉनस्टिक पॅन घेऊया. बॅटर जे आहे ते आता आपल्याला पॅन सोडतपर्यंत शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून रवा पण शिजणार. मिक्स करत राहायचं. छान असं आपण बॅटर बनवून घेऊया. बॅटरनी पॅन सोडायला पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला बॅटर शिजवून घ्यायचं आहे. बघा सहज पॅन सोडत आहे, समजायचं की आपला डिश बनवण्याचा बॅटर तयार आहे. या पद्धतीने छान असं शिजवून घ्यायचं आहे. थंड होण्याकरिता एका प्लेटमध्ये किंवा कोपरमध्ये काढूया. थंड होण्याकरिता बाजूला ठेवून देऊया. तेव्हापर्यंत आपण मिश्रण बनवूया. एक वाटी किंवा याप्रमाणे छान असं छोटंसं भांडं घेतलेलं. यामध्ये पोहाकाच्या चम्मचने 3 चम्मच गव्हाचं पीठ टाकलेलं. काळ्या तिळीचा वापर करत आहे आणि मिरची मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली लाल मिरची ते घेतलेली आहे. चवीनुसार मीठ, थोडंच पाणी टाकलेलं. थोडे पाणी टाकून आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचे आहे. खूप पातळ पण नाही, खूप घट्ट पण नाही. खूप कमी पाण्याचा वापर केलेला आहे. छान असं मिक्स करून घेऊया. आहे ना सोपी. गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, रवा आणि बटाटा. सहज आपल्या घरी साहित्य असतं त्यापासून आपण चटपटीत डिश बनवू शकतो आणि मुलांना ही डिश खूप आवडणार. क्रिस्पी कुरकुरीत छान अशी डिश बनवून तयार होतं. ही डिश 1 आठवड्यासाठी आपण फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो. जेव्हा खाण्याकरता घ्यायचं असेल तेव्हा आपण छान असं मिश्रण बनवून पटकन तळण्याकरता ही डिश घेऊ शकतो. चटपटीत असल्यामुळे ही डिश मुलांना पण खूप आवडतं, कारण रवा वापरलेला आहे तर क्रिस्पी बनत असतं. बघा फार कमी पाण्याचा वापर केलेला आहे आणि छान असं मिश्रण बनलेलं आहे. बनवून बघा.
छान लागते ही डिश खाण्याकरिता. मी बनवलेली डिश पटकन संपलेली, कारण माझ्या घरी ही डिश सगळ्यांना खूप आवडलेली. थंड झालेलं आहे बघा. छान असं आपण चपाती बनवत असतो, गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे मळून घेतलेलं. आता आपण थोडंसं तेलाचा हात घेऊया आणि गोल आकार देऊन डिश बनवूया. आपल्याला जो आकार द्यायचा असेल तो आकार आपण देऊ शकतो. मी याप्रमाणे आज लिंबूचा आकार प्रमाणे छान असा डिशला आकार देत आहे. तेव्हापर्यंत मी तेल गरम होण्याकरिता ठेवलेला. बघा छान असं पूर्ण डिश मी बनवून घेतलेला आहे लिंबूच्या आकारप्रमाणे. तळण्याकरिता मी ज्या प्रमाणात खाण्याकरिता लागणार आहे तेच मिश्रणामध्ये टाकून तळून घेतलेले आहे. बाकी मी जिथे बर्फ बनतं तिथे डिश ठेवून दिलेली आहे. जेव्हा खाण्याकरिता घ्यायचं असेल तर या पद्धतीने बनवून ठेवू शकतो आणि मिश्रण बनवायचं आणि पटकन खाण्याकरिता घेऊ शकतो. क्रिस्पी कुरकुरीत छान अशी डिश बनवून तयार होतं. चटपटीत आहे, घरच्या साहित्यामध्ये आहे. ही डिश खाण्याकरिता खूप छान लागतं. नक्की बनवून बघा. आधी बनवून बघा, नंतरच कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. पॅन घेतलेला, पॅनमध्ये तेल टाकलेलं आणि छान असं तळून घेत आहे. फारसा वेळ लागत नाही आणि ही डिश मुलांना खूप आवडतं आणि घरच्या साहित्यामध्ये आहे. नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. मिश्रणमध्ये टाकलेला आणि तेलामध्ये सोडत आहे. इथे मी मोठा गॅस ठेवलेला आणि खालच्या बाजूने शिजू द्यायचं, नंतरच आपल्याला पलटवायचं आहे. छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत पूर्ण डिशला तळून घेतलेला. नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आहे ना बनवायला सोपी. खूप कमी साहित्य वापरलेलं आहे आणि चटपटीत डिश बनवून तयार होतं. ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घेतलेला आहे. इथे मोठा गॅस ठेवलेला आणि छान असं ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घेत आहे. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय. बाय बाय.